Morning students, in the previous video we start new chapter growing plants and we learn about structure of seed, then why all seeds not grow into plants, and in this video we learn about germination of seed. Germination of seeds. Then what is germination? Germination means ट्रान्सफर ऑफ सीड इंटू सीडलिंग, म्हणजेच एका सीडपासनं नवीन प्लांट तयार होणं, बेबी प्लांट तयार होणं, त्याला काय म्हणतो आपण? जर्मिनेशन. तर बघा, जर्मिनेशनची डेफिनेशन नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट within a seed to form seedling. तर बघा, जर्मिनेशनला काय म्हटलेलं आहे की द ग्रोथ ऑफ अ बेबी प्लांट विथ इन अ सीड. एका सीडमध्ये काय होते? बेबी प्लांट्सची ग्रोथ होते. त्या प्रोसेसला काय म्हटले जाते? जर्मिनेशन. तर बघा, मग आता जर्मिनेशनसाठी काही कंडिशन्स आहे. तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या आहे? जर्मिनेशन होण्यासाठी म्हणजे एका सीडमधून न्यू प्लांट्स, बेबी प्लांट्स तयार होण्यासाठी त्याला कशाची गरज असते? वॉटर, एअर अँड सनलाइट. तर बघा, एका सीडपासून नवीन प्लांट ग्रो होण्यासाठी त्याला वॉटर पाहिजे, एअर पाहिजे आणि सनलाइट पाहिजे. ह्या कंडिशन्स काय आहे? नीडेड आहे न्यू प्लांट्स तयार होण्यासाठी. बघा, जर्मिनेशन प्रोसेस. इन द बिगिनिंग ऑफ द जर्मिनेशन द सीडलिंग गेट्स इट्स फूड फ्रॉम द कॉटिलिडन्स. तर बघा, सुरुवातीला काय करतो आपण? सीड्स जमीनमध्ये टाकतो की नाही? त्यानंतर काय होते? याला काय येतात? रूट्स पार्ट येतो सुरुवातीला. आता रूट पार्ट आहे हे आपण कशाहून आयडेंटिफाय करतो? कारण हा कोणत्या डायरेक्शननी ग्रो होत आहे? टुवर्ड्स दी अर्थ, जमिनीकडे हा ग्रो होत आहे, म्हणून हा कोणता पार्ट आहे? रूट पार्ट आहे. त्यानंतर कोणता पार्ट येतो? शूट पार्ट म्हणजे स्टेम पार्ट ग्रो होतो. आणि त्यानंतर काय होते? यापासून बेबी प्लांट तयार होते, म्हणजेच सीडलिंग म्हणजे काय होते की एका सीडपासून छोटं बेबी प्लांट तयार होणं. त्यानंतर बघा, मग आता या पार्टला फूड कोण प्रोव्हाइड करते? हे जे या ज्या सीडमध्ये कॉटिलिडन्स असतात 2, या कॉटिलिडन्स या सीडलिंगला म्हणजे बेबी प्लांटला काय प्रोव्हाइड करते? फूड प्रोव्हाइड करते. आणि सॉइलमधून त्यांना काय मिळते? न्यूट्रिएंट्स अँड वॉटर. कुठून मिळते? या सीडलिंगला, बेबी प्लांटला सॉइलमधून, रूट थ्रू. आणि फूड कोण प्रोव्हाइड करते? हे कॉटिलिडन्स प्रोव्हाइड करतात बेबी प्लांटला. त्यानंतर बघा, हा जो स्टेम पार्ट आहे वरचा, हा कोणत्या डायरेक्शननी ग्रो होईल? ज्या डायरेक्शननी काय असेल? सन असेल, त्या डायरेक्शननी हा प्लांट काय होईल? हा पार्ट ग्रो होईल. त्यानंतर हे जे लिव्स आहेत ते वाढायला लागतील. मग प्लांटचे लिव्स वाढल्यावर काय होईल? त्यामध्येच फूड तयार होईल की नाही? मग हे जे कॉटिलिडन्स आहे दोन्ही, हे श्रिंक होतील, चिमून जातील आणि ते आपोआप गळून जातील आणि मग नंतर काय होईल? न्यू प्लांट्स ग्रो होईल. तर बघा, ही जी प्रोसेस आहे, एका सीडपासनं काय होते? न्यू प्लांट तयार होते. या प्रोसेसला काय म्हटले जाते? जर्मिनेशन. तर बघा, याच्या काही स्टेप्स दिलेल्या आहे. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे? द सीड गेट वॉटर, एअर अँड वॉर्मथ. बघा, एखादी सीड केव्हा त्यापासून नवीन प्लांट तयार होईल? जेव्हा त्या सीडला काय मिळेल? एअर, वॉटर अँड वॉर्म म्हणजे सनलाइट. त्यानंतर काय होते? एअर, वॉटर, सनलाइट मिळाल्यावर हे जे सीड कोट आहे ते ब्रेक होते आणि त्यामधून बेबी प्लांट तयार होते, न्यू प्लांट ग्रो होते. त्यानंतर रूट अँड स्टेम डेव्हलप इनटू बेबी प्लांट. याचे जे रूट्स असते किंवा स्टेम असते, या स्टेमपासून बेबी प्लांट तयार होते. त्यानंतर काय दिलेलं आहे? प्लांट्स ग्रो अँड डेव्हलप. त्यानंतर काय, कशाची डेव्हलपमेंट होते? प्लांटची डेव्हलपमेंट झाल्यावर फूड कशात तयार होते? प्लांटमध्ये, लीफमध्ये. म्हणजे या कॉटिलिडन्सचं काम इथे संपलं.
म्हणजे या स्टेपमध्ये ह्या ज्या कॉटिलिडन्स आहे या दोन्ही डिसअपियर होऊन जातात. ही जी सगळी प्रोसेस आहे याला जर्मिनेशन म्हणतात. देन नेक्स्ट पॉइंट, डिस्पर्सल ऑफ सीड. डिस्पर्सल ऑफ सीड. तर बघा आता डिस्पर्सल ऑफ सीड म्हणजे काय होते? डिस्पर्सलचा अर्थ होते स्कॅटर होणे, पसरणे. काय स्कॅटर होतात? सीड्स. तर बघा स्कॅटरिंग ऑफ सीड, डिस्पर्सल ऑफ सीड मीन्स स्कॅटरिंग. नोट डाऊन करून घ्या ही डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये. स्कॅटरिंग ऑफ सीड अवे from the mother plant, from the mother plant is called dispersal of seed. तर बघा डिस्पर्सल ऑफ सीड कशाला म्हटलेलं आहे की ज्या सीड्स असतात त्या मदर प्लांट पासून काय होते? दुसऱ्या जागेवर जातात. स्कॅटर होणे म्हणजे पसरणे. म्हणजे मदर प्लांट्स पासून त्या दुसऱ्या जागेवर काय होऊन जातात? म्हणजे स्कॅटर होऊन जातात. त्याला काय म्हटलं जाते? डिस्पर्सल ऑफ सीड. तर बघा डिस्पर्सल ऑफ सीड इज नेसेसरी फॉर द बेटर ग्रोथ ऑफ प्लांट. बघा प्लांटची चांगली ग्रोथ होण्यासाठी कशाची गरज असते म्हणते? सीडची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची. तर बघा मग आता आणखी सीडला काय कशाची गरज असते? सफिशियंट न्यूट्रिएंट आहे किंवा वॉटर आहे, सनलाईट आहे आणि सीडला स्पेस सुद्धा पाहिजे ग्रो होण्यासाठी. जसं सपोज आपण आता आपल्याला प्लांट लावायचा आहे, सीड्स बरो करायचे आहे, तर आपण काय करतो? सगळ्या सीड्स एका जागेवर टाकतो का अशा प्रकारे? नाही. काय सीडला ग्रो होण्यासाठी स्पेस म्हणजे जागेची सुद्धा गरज असते. म्हणून आपण अशा प्रकारे काय करतो? सीड्स लावत असतो. त्यानंतर बघा सम सीड्स आर डिस्पर्सल बाय. मग आता ह्या ज्या सीड्स आहे, काही सीड्स कशामुळे डिस्पर्स होतात? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. जसं वाइंड आहे किंवा वॉटर आहे, ॲनिमल आहे आणि ह्युमन बिईंग अल्सो, आपल्यामुळे सुद्धा ह्या ज्या सीड्स आहे ह्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतात. तर बघा मग तर सीड स्कॅटर करण्याचे, डिस्पर्स करण्याचे एजंट कोणकोणते आहे? वाइंड थ्रू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सीड जाते. त्यानंतर वॉटर थ्रू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते सीड. त्यानंतर काय आहे? ॲनिमल्स आहे. ॲनिमल्स सुद्धा सीड काय करतात? ट्रान्सफर करत असतात. त्यानंतर ह्युमन आहे. आपण सुद्धा सीड्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून येतो. तर बघा हे सगळे काय आहे? एजंट आहे. एजंट ऑफ डिस्पर्सल म्हणजे सीड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणारे एजंट. म्हणजेच सीडला हे काय करतात? वाइंड म्हणजे हवा सीडला काय करते? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाते. म्हणजेच वाइंड सुद्धा काय आहे? डिस्पर्सल ऑफ सीड म्हणजेच सीड डिस्पर्स करण्याची एजंट आहे. त्यानंतर बघा काही सीड्स एक्सप्लोशनमुळे म्हणजे स्फोट झाल्यामुळे सुद्धा काय होते? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय होतात? डिस्पर्स होतात. तर आपण सगळ्यात पहिले बघू डिस्पर्सल बाय वाइंड. वाइंडमुळे, हवेमुळे सीड्स कशा प्रकारे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात ते आपण पहिले बघू. तर फर्स्ट पॉइंट आहे डिस्पर्सल बाय वाइंड. वाइंडमुळे सीड्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. तर बघा सम प्लांट्स हॅव. मग आता हवेमुळे एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी काय हवं असते? जर काय असते? त्याचं वेट लाईट पाहिजे. म्हणजे कमी वजनाची वस्तू पाहिजे, ती लाईट वेटेड पाहिजे. म्हणजे मग सीड सुद्धा कशी असली पाहिजे? एकदम लाईट वेटेड असली पाहिजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हवेच्या थ्रू जाण्यासाठी. त्यानंतर बघा सीड्स ऑल्सो हॅव विंग्स. सीडला विंग्स सुद्धा हवे असतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी. त्यानंतर बघा व्हेन वाइंड ब्लोज. एखादी सीड आहे, जसं कॉटन प्लांट माहिती आहे तुम्हाला? कापसाचं झाड माहिती आहे की नाही? मग त्याची सीड बघितली असेल तुम्ही, बी बघितली असेल. ती काय होते? ती इतकी लाईट असते की हवा जर ब्लो झाली तर त्या हवेसोबत ती काय होऊन जाते? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते की नाही? त्यानंतर आणखी मदार सीड आहे.
जी व्हाईट कलरची असते, लाईट असते ती खूप, आणि तिच्या काय असते, तिला हेअर असतात व्हाईट कलरचे, जी हवेमुळे सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्यानंतर बघू आपण डिस्पर्सल बाय वॉटर. डिस्पर्सल बाय वॉटर. बाय वॉटर. तर बघा, वॉटर सुद्धा एजंट आहे, डिस्पर्सल एजंट आहे. द सीड्स ऑफ अ लोटस. आता लोटस कुठं असते, कमळाचं झाड कुठं असते, पाण्यामध्ये असते की नाही. मग त्याचे सीड्स सुद्धा पाण्यात पडेल, आहे की नाही. मग त्या काय होतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते पाण्यासोबत वाहत. आणि लोटसच्या ज्या सीड्स असतात त्या स्पॉन्जी असतात, म्हणजेच फ्लेक्झिबल असतात, मऊ असतात. त्या इझिली पाण्यासोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. त्यानंतर कोकोनट आहे. कोकोनट ट्री बघितले आहे का तुम्ही, नारळाचं झाड, जे कुठं असते, समुद्राच्या किनाऱ्यावर असते की नाही. म्हणजेच कोकोनट्स हॅव फायब्रस कवरिंग. तर कोकोनटचं कवरिंग कसं असते, फायब्रस असते. आणि त्या कवरिंगमुळे त्याला काय होते, पाण्यावर फ्लोट होण्यासाठी, पाण्यातून वाहून जाण्यासाठी काय होते, हेल्प होते. त्यानंतर वॉटरने कोणकोणते कशा कशाचे सीड डिस्पर्स होतात, लोटस अँड कोकोनट. त्यानंतर आहे डिस्पर्सल बाय ॲनिमल.